नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे रेशनच्या तांदळापासून धिरडी। तर इथं आपण हे रेशनचे तांदूळ घेतलेले, अर्धा किलो आपण हा तांदूळ घेतला रेशनचा। तांदूळ स्वच्छ धुवून वगैरे आपण घेतलेले आहेत छान असे। तर ह्याला आपण 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून ह्याला चाळणीमध्ये गाळून ठेवायचे। तर इथं बघा मी तांदूळ घेतलेले आहेत, हे चांगले धुवून मी ठेवलेले आहेत 4 ते 5 पाण्याने स्वच्छ एकदम पांढरे शुभ्र असे तांदूळ निघालेत आपले। याच्यावर एक चाळून ठेवूया आपण, चाळून ठेवून तांदूळ याच्यात काढून घेऊया। तर आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून असे जरा चाळणीत काढून ठेवलेत। चाळणीत आपल्याला जोपर्यंत आपले हे पाणी पूर्ण नितळून जात नाही तोपर्यंत आपण ह्याला अशी चाळण थोडी अशी एका भांड्यावर ठेवून थोडासा तिरकं करून ठेवायचं, म्हणजे तांदळातलं पूर्ण पाणी इथे आपलं निघून जाईल। तर हे तांदळातलं पाणी आपलं पूर्ण निघेपर्यंत ठेवल्यानंतर आपल्याला एक पांढरा स्वच्छ असा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर हे तांदूळ आपल्याला 1 ते 1.5 तास मध्यम असे वाळवून घ्यायचे। पूर्ण तांदूळ आपल्याला वाळवायचे नाहीत, कारण आपल्याला इथं मस्त जाळीदार धिरडी बनवायची। बघू शकता तांदळातलं पाणी इथे आपलं पूर्ण नितळले। मी इथं हा पांढरा कपडा टाकलेला आहे। पांढऱ्या कपड्यावर आपण हे तांदूळ असं घरात मध्येच आपल्याला हे वाळवायचे, कारण आपल्याला इथं धिरडी बनवायची, त्यामुळे धिरडीचे तांदूळ हे घरामध्येच वाळवतात। तर इथं मी थोडे असे आपण पसरवून ठेवूया एक तासभर, फक्त तासभर आपल्याला इथे याला चांगलं वाळवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे गिरणीमधनं दळून आणायचे। घरघंटीमधनं पण दळून आणू शकता किंवा जात्यावर पण दळू शकता। जात्यावर दळलं तर एकदमच छान, पण आता आपण हे घरगुती गिरणीतनं दळून आणूया। 1 तासभर याला चांगलं मस्त वाळवून देऊ। 1 तासानंतर आपण जे तांदूळ भिजत टाकले होते तर ते असे आपले थोडेसे जरा वरसर ठेवून आपण हे एकदम सुटसुटीत असे वाळवून घेतलेले आहेत, म्हणजे हातातनं पण आपल्या पटकन पडतात इथपर्यंत आपण यांना वाळवून घेतलेत। त्यांना उन्हावर ठेवले नव्हते, आपण घरातच आपण फॅन खाली वाळवून घेतलेले। तर आता आपण हे जात्यावर किंवा आपल्या घरातल्या गिरणीवर आपण हे दळून आणायचे। दळायला गेल्यानंतर आपण गिरणीवाल्याला घरातल्या जे घरात गिरण्या असतात त्यांना सांगायचं की आम्हाला हे धिरड्यासाठी पाहिजे, ते आपल्याला व्यवस्थित असं हे तांदळाचं पीठ धिरड्याचं तयार करून देतात। बघू शकता अशा पद्धतीने आपण हे पीठ येते घरघंटीवरनं दळून आणलेले आहे। थोडंसं जरा जाडसर आहे, जास्त बारीक पण नाही। जर बारीक दळलं तर आपली धिरडी ती खूप चिकट होती, तर थोडंसं जाड प्रमाणात हे पीठ दळून आणलेले आहे आपण। इथं आपल्याला आता मस्त जाळीदार ह्याच्यापासून धिरडी बनवायची। तर आपण हे पीठ घेतलेले, आपल्याला त्यासाठी पाणी लागणार आहे, जसं पाहिजे तसं तेल लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। घेतले पातेल्यामध्ये आपण आता हे दळलेलं पीठ घेऊया तांदळाचं। जसं लागेल तसं तुम्ही पीठ घेऊ शकता। जरी जास्त प्रमाणात तुम्ही 1-2 किलो दळून आणलं तरी आपलं हे पीठ राहू शकतं, कधीही वाटेल तेव्हा आपण ह्याची धिरडी बनवू शकतो। चवीनुसार मीठ, पाणी, आपण 2 वाटी पिठामध्ये साधारण इथं 1 ग्लास आता पाणी ओतलेलं होतं मी, तर आपल्याला अजून पाणी लागणार आहे। जसं लागेल तसं आपण इथं पाणी टाकून घेणार आहे याच्यामध्ये। जसं लागेल तसं प्रमाणात पाणी टाकायचे आणि आपलं पीठ येते असं एकदम असं सरभरीत झालं पाहिजे, जास्त घट्ट करायचं नाही आपल्याला पीठ। तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं आपलं पीठ येते तयार झालेले आहे। आता आपण याची व्यवस्थित अशी धिरडी बनवू शकतो। आपण इकडे पॅन तापायला ठेवलेला आहे। इथं बघू शकता आपलं पीठ हे छान असं कालवून झालेलं आहे। आपला तवा पण तापलाय। ह्याच्या ठिकाणी तुम्ही ती जुन्या पद्धतीची काहीला असते ती पण वापरू शकता। अर्धा कांदा मी इथं कट करून असं सुरीला लावून घेतलाय तेल लावण्यासाठी। तर सगळीकडे आपण छान असं तेल लावून घेऊया। तवा थोडासा आपण सगळीकडनं फिरून घेऊया आणि तेलाच्या साह्याने टाकणार आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला जे धिरडे आहे ते टाकता येईल। सुरुवातीला आपण तर कडेने टाकूया जरा। अशा पद्धतीने आपण हे धिरडे टाकून घेतलेले आहे। आता ह्याच्यावर टाकू आपण 1-2 मिनिटं झाकण। 2 मिनिटं झाले, झाकण काढून घेऊया। 2 मिनिटांनंतर आपण जरा थोडासा अजून तवा फिरून घेऊया। झाकण काढल्याबरोबर आपल्याला ह्याचा घडी करायची नाहीये, व्यवस्थित इकडून सगळीकडनं असं मस्त हे उकळून निघेल। बघू शकता तुम्ही
आपलं धिरडे ते किती सुंदर झालेले. अशा पद्धतीने आपलं हे छान असं धिरडं तयार झालेलं आहे. बघू शकता दोन्ही साईडनी. पुन्हा एकदा आपण इथं तव्याला तेल लावून घेऊया. तेला घेऊन येतात तेलाने आपण व्यवस्थित असं हे पीठ तव्यावर टाकून दिले. मस्त आपलं हे गव्हाण हे तयार झालेलं आहे म्हणजे धिरडं. त्याला आपण एक 2 मिनिटं फक्त इथं झाकण टाकून घेऊया. ते झाकण काढून बघूया आता. मस्त असं हे धिरडं तयार झालेलं आहे. इथं बघू शकता सहजाची आपली धिरडी पटकन तव्यावरनं निघतात. आता ह्याची आपण इथं पलटी मारूया. इथं बघू शकता तुम्ही मस्त आपले हे धिरडे ते किती सुंदर तयार झालेले आहे. तर अशाच प्रकारे सगळी धिरडी येते आता मी इथं बनवून घेते. तर इथं बघू शकता तुम्ही मस्त अशी जाळीदार अशी आपली ही धिरडी तयार झाली खूप मस्त. त्याच्यासोबत आपण ही ओल्या नारळाची चटणी तयार केलेली आहे. याच्याबरोबर तुम्ही बटाट्याची भाजी किंवा हे मटणाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. मस्त अशी ही धिरडी तयार झालेली आहे. तर इथं बघू शकता तुम्ही मस्त आपली जाळीदार ही धिरडी तयार झालेली आहे. आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.